3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण श्रीरामपूर येथील पूर्णवाद नगरमधील रहिवाशांना भेटणार आहे। बघूया इथले रहिवासी किती धमाल करतायत ते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 3:30। पूर्णवाद नगरबद्दल थोडंसं जाणून घेऊयात भाग्यश्रीताई यांच्याकडून। नमस्कार। पूर्णवाद नगर बद्दल थोडी माहिती सांगा। पूर्णवाद नगरला आता 18 वर्ष झाली आहेत। आम्ही ह्या कॉलनीमध्ये सर्वजण 18 वर्षापासून राहतो आणि आम्ही बऱ्यापैकी छान गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सव खूप मस्त सेलिब्रेट करतो इथे। बरं, पण म्हणजे हे पूर्णवाद म्हणजे काय? सगळे लोक पूर्णपणे वादच घालत असतात का? नाही नाही, तसं काही नाही। पूर्णवाद ऍक्च्युअली इथे पारनेरकर महाराजांचं मंदिर असल्यामुळे पूर्णवाद हे नाव दिलं गेलं। बरं, महाराजांच्या कार्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल? महाराजांच्या कार्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त मुठा गुरुजी सांगतील जास्त चांगली माहिती। कुठे गुरुजी आहेत इथे? हो आहेत ना। कुठे? गुरुजी नमस्कार। गुरुजी नमस्कार। पूर्णवाद हा जो एक तत्वज्ञानामध्ये एक मार्ग आहे आणि तो डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर यांनी हा मार्ग सुचवलेला आहे। पूर्णवादाने जीवनाला महत्त्व दिलेले आहे आणि जीवन हेच समाधानाने घालतलं तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधून आपल्याला अमृतत्व प्राप्ती होते, असं पूर्णवादाची शिकवण आहे। आत्ताच गुरुजींनी माहिती सांगितल्याप्रमाणे पूर्णवाद म्हणजे माणसाला समाधान मिळवून देणं आणि हे समाधान मिळवून द्यायचं काम 3:30 हा कार्यक्रम करतोय। बघूयात आज इथले लोक किती धमाल करतायत ते। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला 3:30। सुरुवातीला वाटूयात टोकन। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडची, म्हणजे अंदाजे किती या राऊंडची। आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। देशमुख साहेब, मला यातली 3 टोकन्स काढून द्या पटकन। 1 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 7। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 15। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या 3 स्पर्धकांसोबत आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड खेळायला सुरुवात करणार आहे, पण त्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? पूनम बिहानी। पूनम बिहानी, काय करतेस तू? मी इंटेरियर डिझायनर आहे। इंटिरियर डिझायनर? हो। म्हणजे काय घरांची वाट लावतेस? नाही, घराला सुधारित आणि चांगलं करते। तेच ना, म्हणजे सजावाट लावतेस म्हणजे लोकांना ज्यांचं घर सजवायचं असतं त्यांची सजाच होते, ती सगळे इंटिरियर्स येतात। ऑब्वियसली त्यांना पैसे तर पे करावेच लागतात ना, ती त्यांच्यासाठी सजा असते। आणि वाट काय काय लावता घरात? वाट काही नाही, त्यांना उलट त्याच्यानंतर चांगलं घर भेटतं ना अजून। हो का? हो। अरे रे, मला वाटलं खरोखर वाट वगैरे लावतात का काय। बरं, घरी कोण कोण असतं? मी, माझी मम्मी, पप्पा आणि भाऊ आणि काकू वगैरे आला। काकू पण आली? काकू कुठे? हे काय खेळतात? काकू पण? हो। काय आता 3:30 त्यामुळे काय बोलायचंच नाही, कुटुंबाचा कार्यक्रम आहे त्यामुळे असणारच। तुम्हाला पण शुभेच्छा। बरं, खरेदीला कोण बाहेर जातं? असं काही नसतं, जशी खरेदी असेल तशी जातो। बरं, पण मग ज्वेलरीची काही आवड आहे तुला? जास्त नाही। नाही, पण तरी सुद्धा अंगठी हातामध्ये? एवढी नाहीये, म्हणजे जसं नेकलेस वगैरे सगळे घालतात तशी आवड नाही। सिंपल अँड सोबर। सिंपल आणि सोबर, पण त्याचा आहे गणित डोक्यात येत म्हणजे की काय किंमत असेल वगैरे? हो। असं असतं? हो। बघूयात आता तू कशा पद्धतीने या राऊंडला सामोरी जातेस। तुला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। हॅलो, नमस्कार। आपलं नाव? शुभांगी सातपुते। सातपुते? कुठे सातपुड्या पर्वत रांगात म्हणले का? नाही, इथं पूर्णवाद नगरमध्येच राहतो। बर, नाही पण मग माहेर सातपुड्याचं आहे? नाही, मग संगमनेर। संगमनेरचं जवळच आहे मग? हो। बर, घरी कोण कोण असतं? माझे दीर, जाऊ आणि आम्ही दोघं। बर, पण मग तुम्ही चौघच इकडे असता? हो। आणि मुलं? माझे 2 मुलं, माझ्या जाऊचे 2 मुलं आहेत। बर, असे 4 जण ते छोटी गँग। बर, मला सांगा की दादांबरोबर कधी अशी भांडणं झाली आहेत का? सोन्याचा हार घेतला नाही, काही कानातलं घेतलं नाही म्हणून तुम्ही रुसून बसला? कधीच नाही? मग काय खरेदीला दोघं एकत्र जाता? नाही, आम्ही खरेदीला कधीच बरोबर जात नाही। मग माझी जाऊ आणि मी जाते खरेदीला। मग जास्त खरेदी कधी केलीत किंवा जास्त महागडं काही घेऊन आलात तर मग काय? मग काही नाही बोलत ते। काही बोलत नाही? कशाला बोलतील? जर बोलले आणि या दोघी जावा जर माहेरात निघून गेल्या तर त्यांची उपासमार व्हायची।
असो दे, आताही ते काहीही बोलणार नाही तुम्हाला या राऊंडमध्ये. बघूयात तुम्ही कसं खेळतात ते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव? सुरेखा बिघाणी. बरं, मग तुम्ही मूळच्या महाराष्ट्रातले आहात? हो, नाशिकचं माहेर आहे माझं. नाशिकचं माहेर, पण मग तुम्ही बिहानी म्हणजे तसे अमराठी? नाही, माहेश्वरी. माहेश्वरी माहेश्वरी म्हणजे मराठीच आहे? हो, नाही मराठी नाही, मारवाडी. मारवाडी आहे, पण आता मारवाडी नाही, मराठी झालेला आहे तुम्ही. नाही. बरं, लग्न ठरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ज्वेलरी घ्यायला गेला होता ते कुठे गेला होता? ते नाशिक रोडलाच. नाशिक रोडलाच. मग त्यावेळेस ते आले होते का? हो, ते आले होते. आले होते? हो. मग काय दोघं जणच गेला होता? नाही, सर्व मोठे पण होते ना घरात. मोठे पण होते. अरे रे, का आले मोठे मध्ये त्यावेळेला? असो, पण आता कोणीही मोठे लहान तुमच्या मध्ये येणार नाहीयेत. इथं खरेदी करणार जी किंमत तुम्ही सांगणार आहे ते तुम्ही एकट्या सांगणार आहे. बघूयात कशी किंमत सांगताय तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण सगळ्यात पहिल्यांदा वस्तूची किंमत कोण सांगणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतील बिहानी काकी, त्यानंतर सातपुते वहिनी आणि सर्वात शेवटी पूनम. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. चांदीच्या या नेकलेस सेटला सोन्याचा मुलामा आहे. या नेकलेस सेटमध्ये मशीन फिटिंग अमेरिकन डायमंड्स आहेत. या नेकलेस सेटमध्ये एक नेकलेस आणि एक जोडी कर्णफुले आहेत. या नेकलेस सेटची पहिल्यांदा किंमत लावतायत बिहानी काकी. बिहानी काकी, हे 5 अंक घ्या. यातले फक्त 4च अंक वापरायचे आहेत आणि तुम्हाला या नेकलेस सेटची किंमत ठरवायची. तुमच्याकडे 5 अंक आहेत. अंक आहेत 1, 9, 5, 0 आणि 3. काय किंमत आहे? 3051. फायनल किंमत? हो, फायनल. लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. सातपुते वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत आहे? 3195. 3195. किंमत जास्त वाटते. बघा, नीट किंमत लावली तर हा आकर्षक नेकलेस सेट तुम्हाला मिळणार. फायनल किंमत सांगा. 1950. ठाम आहे या मतावर? येस. लिहून टाकायची? लिहूयात मग. पूनम, आता तू किंमत ठरव. तुझ्याकडे 9 अंक आहे, तो वापरू शकतेस. तो 6 म्हणून सुद्धा वापरू शकतेस. 3150. ठाम आहेस या मतावर? हो. नक्की? हो. लिहायची किंमत? हो. लिहूयात. या नेकलेस सेटची आपल्या तिन्ही स्पर्धकांनी किंमत सांगितलेली आहे. बिहाणी काकींनी सांगितलेली किंमत आहे 3051 रुपये. त्यानंतर सातपुते वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1950 रुपये. आणि सर्वात शेवटी पूनमने सांगितलेली किंमत आहे 3150 रुपये. पाहूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि या नेकलेस सेटची खरी किंमत आहे 1590 रुपये. ज्याच्या जवळ पोचलेले आहेत आपल्या सातपुत्या वहिनी. अभिनंदन, तुम्हाला मिळतोय हा नेकलेस सेट. आनंद डोळ्यात माईना माईना. किती आनंद झालाय तुम्हाला? खूप आनंद, पलीकडे आनंद झाला. हो, मग काय घरातले आलेत? हो, आलेले आहेत. कोण कोण आहे इकडे? माझी जाऊ आहे, मुलगी आहे, मिस्टर आहेत. मिस्टर पण आहेत? कुठे आहेत? हे मागे. अहो, काय मग आनंद व्यक्तच केला नाही तुम्ही? काय करा आनंद व्यक्त. काय आता हा नेकलेस सेट तुम्हाला मिळालेला आहे. जावेबरोबर बाहेर खरेदीला जाता, पण हा नेकलेस सेट कुणाला देणार? आम्ही दोघे पण वापरू. आणि मग मुलीला? मग ती पण वापरेल. कन्फ्युजन आहे. मग काय भांडण नाही होणार एका कार्यक्रमात? नाही, भांडण नाही होणार. नाही होणार ना? बरं, तुम्ही सगळं समजुतीने घेता. तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. जो कार्यक्रमाच्या शेवटी याचं उत्तर बरोबर देईल त्याला मी एक आकर्षक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न तुमचा तसा खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, एवढ्याशा मालूबाई देवाच्या आधी नैवेद्य खाई. कोण आहे ते शोधत राहा. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी मयुरी माझ्याबरोबर आहे. मयुरी, मला यातली 3 टोकन्स काढून दे.
1 2 आणि 3. मयुरींनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 10. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 92. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आपले तिन्ही स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कांचन गुप्ता. तुम्ही मूळच्या श्रीरामपूरच्या आहात? हां हां मी मूळच्या श्रीरामपूरच्या आहे. हां, पण मग पूर्वी माहेर कुठलं? हां, माहेर आमच्या दिल्लीला होतं. दिल्ली होतं? या मग दिल्लीला. दिल्लीवरून महाराष्ट्र कसं काय? आणि त्यांनी आमच्या लग्न जोडून दिला. लग्न जुळवून दिलं? या जोडून का आता दिल्लीपेक्षा महाराष्ट्र बरा वाटतो? हां, महाराष्ट्र ज्यादा अच्छा आहे. खूप चांगला आहे ना? खूप चांगला आहे. खूप लोकांना महाराष्ट्र खूप आवडतो. त्याचं कारण आहे इथली महाराष्ट्रातली मराठी माणसं. मराठी माणसं या. बरोबर ना? मला सांगा तुम्ही अजून काय करता? अजून आम्ही त्याच्यानंतर पुढं आम्ही नगरसेवक होते इथे. हां, श्रीरामपूरचे नगरसेवक आणि वाईसची पोस्ट आम्ही पण घेतली होती. बर वाईस प्रेसिडेंट पण होते आम्ही. बर, उपनगराध्यक्ष होता. नगराध्यक्ष होते. बर, मला सांगा की हे सगळं करत असताना एका स्त्रीला आपलं व्यक्तिमत्व प्रभावी दिसावं असं वाटत असतं. हां, त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी आम्ही लोकांचे प्रश्न नाही सुलझून नाही नाही, घेतो. प्रश्न वगैरे ते तुम्ही सोडवतात, पण आता पुढच्या व्यक्तीवर आपली छाप पाडायची असेल तर मोस्टली काय टिप्स तुम्ही मला द्याल? चांगलं बोला, हा चांगले कपडे घाला, हा. चांगले रिलेशन मेंटेन करा. आणि ते मेकअप वगैरे काही? मेकअप पण पाहिजे थोडा. बर, तुम्ही पण- करता? हा, आम्ही करता. बर, मग काय म्हणजे किती करता? त्याच्यासाठी मतलब आपल्याला चांगला दिसेल आणि लोकांवर छाप पडेल हा. ह्याच्यासाठी. याच्यासाठी करेक्ट, एकदम स्पष्ट वागतात आपल्या गुप्ता काकी. या. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अनिता सातपुते. सातपुते? हो, पहिल्या राऊंडला ज्या सातपुते वहिनी जिंकल्या त्या तुमच्या कोण? माझ्या जाऊबाई त्या. जावा बाबा जावा जावांनी आता मला जायची वेळ आणलेली आहे. पर त्या जशा संगमनेरवरून आल्या तशा तुम्ही कुठून आलात सातपुत्यांच्या घरात? संगमनेरवरून. संगमनेरवरनच? तुम्ही त्यांच्या बहीण वगैरे नाही ना? नाही, नाही. नातेवाईकच आहे. नातेवाईक काय नातं आता सांगा जरा. म्हणजे असे लांबचं नातं आहे, एवढं सांगता नाही येणार आता. बरं, मला सांगा जाऊबाईंबरोबर खरेदीला बाहेर जाता? हो, मेकअप, कपडे खरेदी करायचे असेल तर. दोघी जणीच जाता? हो, बरं, मेकअप तुम्ही करता? दोघीही करतो. दोघीही करता? एकीवर खापर नाही पडायचं, दोघींवर पोडायचं. दोघीही करता? हो. असो, आता इथे काय जाऊबाई मदतीला येणार नाहीयेत, तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची. बघूयात कशी खरेदी करतात ते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? माझं नाव श्रद्धा चांडवले. श्रद्धा, तू काय करतेस? आत्ता मी 12वी सायन्समध्ये. 12वीला आहेस काय? मग तू मेकअप वगैरे करतेस? आत्तापर्यंत नाही केला. आत्तापर्यंत नाही केला म्हणजे? आत्तापर्यंत कोणत्या लग्नात जाण्याचा प्रसंगच उद्भवला नाही. अरे, लग्नात जाण्यासाठीच फक्त मेकअप करतात का? आमच्यात लग्नात जाण्यासाठी जास्त मेकअप करतात. बर, मग ते नाटकात करतात? मी अजून नाटकात भाग घेतला नाही. बर, काय मग डान्स मध्ये करतात? अजून नाही घेतला. गॅदरिंग मध्ये करतात? लहानपणी केला असेल पण आता आठवत नाही. काय म्हणजे श्रीरामपूर मध्ये ना सगळे स्पष्ट वक्तेत, जे काय बोलायचं ते एकदम स्पष्ट. बर, मग घरामध्ये कोण कोण मेकअप करतं? मम्मी काकी वगैरे करतात. आपल्या या राऊंड मध्ये जर तू साहित्य जिंकलीस तर ते कोणाला देणार? 2 नंबरच्या काकीला, कारण तिला जास्त आवड आहे याची. जास्त आवड आहे म्हणून का? बर, आता तुला आवड नसली तरी सुद्धा या राऊंड मध्ये तुला खेळायचंय, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच खरेदी तुम्हाला करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 722 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता 3:03. 3:03. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते.
खरेदीचं बिल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सातपुते वहिनींनी केलेली खरेदी आहे 936 रुपयांची. त्यानंतर गुप्ता काकींनी केलेली खरेदी आहे 519 रुपयांची. आणि श्रद्धाने केलेली खरेदी आहे 542 रुपयांची. ती 722च्या लिमिट जवळ पोहोचली आहे, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन. अभिनंदन श्रद्धा मॅडम. थँक्यू. तू काय मेकअप करत नाहीस ना, म्हणजे तुला काय या साहित्याची गरज नाही. मग असं देत मी घेतो आपलं की काय काय हे सगळं मला वापरलं. चालेल ना? चालेल. चालेल, ठीक आहे. आता काकीला देणार आहेस? नाही. नाही, अजिबात नाही ना. बघा सगळ्यांसमोर हिनं मला हे सगळं साहित्य दिलेलं आहे. आता मी अजून सुंदर तुमच्या समोर दिसणार आहे. थँक्यू श्रद्धा. तुला जॅकपॉट राऊंडसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा आजचा प्रश्न सांगतो. मी प्रश्न असा सांगितला होता, एवढ्याशा मालूबाई देवाच्या अगोदर नैवेद्य खाई. याचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. तुम्हाला नाही सांगता येणार आहे. तुम्ही विचार करत राहा. तोपर्यंत मी ही क्रीम वगैरे जरा चेहऱ्याला लावून अजून सुंदर बनण्याचा प्रयत्न करतो. आपल्या अंदाज किती राऊंडच्या विजेत्या सातपुते वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडची विजेती श्रद्धा दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःला टिकली लावतच नाही झालं काय तुम्ही ते आहे टिकल्या लावायच्या, त्यांना फक्त कपाळाला नाही लावायच्या, तर त्यांच्या समोर असणाऱ्या कागदाला त्या चिटकवायच्या. फक्त एक अट आहे की तुम्हाला दोन्ही हातांचा वापर करता येणार नाही, तर फक्त डाव्या हाताने तुम्हाला टिकल्या चिटकवायच्या. कळलं? सगळेजण तयार? तयार तयार का? सुरुवात करायची. 3.5 निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक टिकल्या चिटकवलेल्या आहेत सातपुते वहिनींनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? कोणत्या चावीने उघडणार नशिबाचं दार? काय माहित? सातपुते वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? कुठल्या रंगाची? लाल. लाल, हिरवी, हिरवी, लाल. हिरवी. हिरवी का? आवडतो म्हणून. आवडतो म्हणून निवडायची आहे. ठाम निवडा. मग सातपुते वहिनींनी हिरव्या रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे श्रद्धाला मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे श्रद्धा. तिला मिळाला होता बिस्किट पुडा, पण आता बिस्किट पुडा संपलेला आहे सगळा, नुसता कागदच राहिलाय. अभिनंदन. थँक्यू. काय आता मेकअपचं साहित्य सगळं मला दिलं, बिस्किट संपवून टाकली. मग आता 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 काय? आता 12वीचा अभ्यास. नुसता अभ्यासच ना? हो. बरं असू दे, टेन्शन घेऊ नको. ते मेकअपचं साहित्य मी सगळं तुला परत देईन. थँक्यू. अरे वा. पण एक आहे, नुसता मेकअप करत बसू नकोस, अभ्यास पण कर. या वर्षी परीक्षेला जाताना हवं तर मेकअप करून जा. चालेल? तुला या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत सातपुते वहिनी. त्यांना मिळालाय कलर टीव्ही. थँक्यू. अभिनंदन. काय तुमच्याकडे कलर टीव्ही आहे? हो, आमच्याकडे शोरूमच आहे. कशाचं? टीव्हीचं. टीव्हीचं शोरूम आहे? हो. पण मग काय तुम्हाला आता काय याचा उपयोग आहे की नाही? हो, करणार ना. करणार ना. कुठे? शोरूम मध्ये? नाही, घरात. अजिबात शोरूम मध्ये ठेवायचं नाही. आणि जर शोरूम मध्ये ठेवला तर त्याची किंमत डबल लावायची का? तर तो 3.5 मधला आहे. पण घरातच ठेवणार. बरं. आणि याच्यावर पहिला कार्यक्रम कुठला बघणार? 3.5च ना? हो. हा, बघितलं नसतात ना तरी मी तुम्हाला बघायलाच लावणार आहे. आणि रोज पाहायचा सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता 3.5. आता वळूयात आपल्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, एवढ्याशा मालूबाई देवाच्या आधी नैवेद्य खाई म्हणजे कोण? उत्तर फोडू नका, उत्तर फोडू नका. या. आपलं नाव? माझं नाव बंडू कुमार शिंदे. बंडू कुमार. यस. हा, मग उत्तर काय? आपण जो प्रश्न केला होता त्याचं उत्तर आहे माशी. बरोबर उत्तर दिलंय. तुला मिळते ही भेटवस्तू. क्या बात आहे. असं काय गेलं? असं काय?
थोडासा डान्स केला. मग आता तो जल्लोष पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना दाखव. कसं? आमची धमाल मस्ती अशीच रोज चालत राहणार आहे, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30 झूम.